मित्रांनो, आपल्या समाजात लग्न ठरवायचं म्हणलं की नॉर्मली काय होतंय तर कुणीतरी नात्यातला एखादा माणूस तुमच्यासाठी स्थळ घेऊन येतोय आणि मग मुलामुलींची पसंती झाली की पुढचा कार्यक्रम पार पडतोय. पण आजकाल काय झालंय माहितीये का, तशी जुन्या काळातल्यासारखी मोकळ्या मनाची पाहुणी रावळी कमी राहिल्यामुळं आणि पोरापोरींच्या अपेक्षा ढगाला टेकल्यामुळं आपल्या मुलामुलींना म्हणावी तशी स्थळ येत नाहीत. आता मग यावर उपाय काय, तर लग्न जमवणाऱ्या संस्था. पण त्या संस्थांची पण काय खास गॅरंटी देता येत नाही. मग नेमकं आता करायचं काय, आपल्या मनासारखा पोरगा किंवा पोरगी शोधायची कुठं? काळजी करू नका, नेमकं तेच सांगायला आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. यात मी तुम्हाला टॉप 5 लग्न जमवणाऱ्या ऍपची माहिती सांगणार आहे. कदाचित इथंच तुम्हाला तुमच्या स्वप्नातला जोडीदार मिळू शकतोय. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मित्रांनो, त्यापैकी पहिल्या ॲपचं नाव आहे मराठी मॅट्रिमोनी. सध्या मार्केटमधलं ते सर्वात जास्त रेटिंगवालं आणि ट्रस्टेड ॲप आहे. तब्बल 10 लाख लोकांनी ते ॲप गुगल प्ले स्टोअरवरून आपल्या फोनमध्ये डाउनलोड केलेलं आहे. ॲपच्या नावावरून तुम्हाला अंदाज आला असेलच, या ॲपवर बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या मुलामुलींची स्थळं लग्नासाठी उपलब्ध आहेत. बरं, ते ॲप वापरणं पण एकदम सोपं आहे बरं का. म्हणजे बघा, डाउनलोड केल्यानंतर सुरुवातीला तुमच्या मोबाईल नंबरवरून लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर ॲपमध्ये तुमचं नाव, वय, नोकरी, वार्षिक उत्पन्न, आवडीनिवडी, कुंडली डिटेल्स जसं की रास, जन्मवेळ हे सगळं मेन्शन करायचं. तसंच पुढे तुमची तुमच्या जोडीदाराकडून नेमकी काय अपेक्षा आहे याचीही थोडक्यात माहिती भरायची. म्हणजे होतंय काय, तर ते ॲप तुम्हाला तुमच्या इंटरेस्टवाल्या स्थळाचं सजेशन द्यायला सुरुवात करतं. एवढंच नाही तर थोडे पैसे भरून तुम्ही तुमचं अकाउंट व्हेरीफाईड करून घेतलं तर तुम्हाला त्या संबंधित मुलाशी किंवा मुलीशी चॅट देखील करता येतं. ह्या ॲपचा रिझल्ट खूप चांगला आहे, कारण आजवर शेकडो लग्न जुळवण्याचं काम या ॲपनं केलेलं आहे. त्यांचं झालंय म्हणजे तुमचंही होऊ शकतं. तेव्हा जास्त उशीर न करता लगेच त्या ॲपवर जाऊन रजिस्टर करा. 100% ओरिजिनल ॲप आहे. आता लिस्टीतलं दुसरं ॲपचं नाव आहे marathishadi.com. हे ॲप जगप्रसिद्ध शादी.comचं प्रोजेक्ट असून खास महाराष्ट्रातल्या मुलामुलींची लग्न जुळावीत म्हणून त्याची निर्मिती केलेली आहे. ते ॲप वापरण्यासाठी पण सेम आधीच्या ॲप सारखीच प्रोसेस आहे. नंबरने लॉग इन करायचं, पुढे तुमची पर्सनल माहिती, तुमच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा ऍड करायच्या. फक्त इथे प्रीमियम युजरसाठी चॅट बरोबर व्हिडिओ कॉलचा देखील ऑप्शन देण्यात आलाय बरं का. म्हणजे थेट संवाद, आडे घ्यायचेच नाहीत. तर तिथं महाराष्ट्राबरोबरच इतर कम्युनिटीतल्या पण मुलामुलींच्या प्रोफाईल रजिस्टर आहेत. त्या ॲपला देखील 10 लाख लोकांनी डाउनलोड केलंय आणि त्यांच्यापैकी हजारो जणांची लग्न इथं सक्सेसफुली जुळलेली आहेत. तुम्ही पण बिंदास तुमच्या नशिबाचं दार त्या ॲपवर जाऊन ठोठावू शकता. 3 नंबरला आहे जीवनसाथी.com. ते ॲप शादी.com नंतर सगळ्यात जास्त लोकांनी डाउनलोड केलेलं ॲप आहे. म्हणजे जवळपास 100 लाख लोकांनी. त्या ॲपवर रजिस्टर करण्याची प्रोसेस देखील सेम असली तरी त्यात एक एक्स्ट्रा फीचर आहे. कारण जीवनसाथी.com हे एकमेव ॲप आहे जे थेट तुमच्या सरकारी डॉक्युमेंट्सवरून तुमची प्रोफाईल बिल्डअप करतं. म्हणजे खोट्या प्रोफाईल बनण्याचा चान्स एकदम कमी. आणखीन एक महत्वाची गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे त्या ॲपमध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या जोडीदाराशी मोफत चॅट करू शकता. आणि अशी फ्री सुविधा देणारं ते सध्याच्या घडीतलं एकमेव ॲप आहे. फक्त कॉल किंवा व्हिडिओ कॉल करण्यासाठी तुम्हाला त्यांची प्रीमियम मेंबरशिप घेणं गरजेचं असतंय. एवढंच नाही तर जीवनसाथी ॲपद्वारे वारंवार ऑनलाईन मॅच मेकिंग इव्हेंट देखील आयोजित केले जातात. त्यानं काय होतं तर तुम्ही थेट तुम्हाला आवडलेल्या मुलाशी किंवा मुलीशी आणखी खोलात जाऊन ओळख वाढवू शकता. मी काय म्हणतो, हे ॲप तर तुम्ही डेफिनेटली एकदा ट्राय केलं पाहिजे. बघा, चान्स घेऊन जमलं तर जमलं. आता 4 नंबरला आहे भारत मॅट्रिमोनी ॲप. त्यालाही जवळपास 100 लाख लोकांनी डाउनलोड केलेलं आहे. पण इथं महाराष्ट्राबरोबर संपूर्ण देशातल्या मुलामुलींच्या प्रोफाईल्स रजिस्टर आहेत. त्या ॲपबद्दल 1 लाख लोकांनी आपलं पॉझिटिव्ह मत नोंदवलंय. ॲपला लॉग इन करण्याची आणि ॲक्च्युअल ॲप वापरण्याची पद्धत आधी सांगितलेल्या ॲप सारखीच आहे. पण त्या ॲपचं एक खास फीचर आहे आणि ते म्हणजे इथं तुम्ही भाषा, ठिकाण, धर्म आणि कम्युनिटीवरून तुमच्या जोडीदाराचा शोध घेऊ शकता. बाकी प्रीमियम युजर्ससाठी चॅट, व्हॉइस कॉल आणि व्हिडिओ कॉलची सुविधा उपलब्ध आहेच. 2014-15च्या ब्रँड ट्रस्ट रिपोर्टनुसार भारत मॅट्रिमोनी हे ॲप मोस्ट ट्रस्टेड मॅट्रिमोनियल ॲप आहे. आता सर्वात शेवटी मराठी मॅट्रिमोनी बाय संगम.com. हे ॲप मागच्या काही दिवसांपूर्वी मार्केटमध्ये आलंय. पण ॲपच्या विश्वासार्हतेमुळे आता नुकतंच 1 लाख प्लस लोकांनी ते ॲप आपल्या फोनमध्ये डाउनलोड केलेलं आहे.
मोबाईल नंबरवरून रजिस्टर करायचं आणि फोटो सकट तुमची पर्सनल माहिती भरायची। हे जरी सेम असलं तरी त्या ॲपवर तुम्हाला तुमच्या सोबत तुमच्या कुटुंबातील लोकांच्या अपेक्षा देखील भरता येतात आणि तेच त्या ॲपचं वेगळेपण आहे। म्हणजे काय तर तुमच्या घरातल्यांना घरात नेमकी कशी सून पाहिजे किंवा कसा जावई पाहिजे याचा अंदाज पुढच्या पार्टीला येऊ शकतोय। घरी पाहुणे बघायला न येता सुद्धा बाकी चॅट आणि व्हिडिओ कॉल सुविधा फक्त व्हेरिफाईड लोकांसाठीच उपलब्ध आहे। ॲप नवीन आहे त्यामुळे रजिस्टर झालेल्या प्रोफाईल पण नवीन असणार बघा। कुणी हक्काचा माणूस मिळतोय का बघा। ही झाली 5 महत्त्वाची ॲप। आता त्याबरोबरच एबीपी वेडिंग्स आणि 96 कुळी मराठा मॅट्रिमोनी ॲप या देखील वेबसाईट आहेतच। तिथेही तुम्ही गुगली टाकून बघू शकता। मग लागा का मला, कारण आजकाल लग्नाची परिस्थिती लय वाईट आहे। म्हणजे कुणी देशातल्या तरुण पोरापोरींच्या मनाचा ठाव घेतला तर कळेल की आता त्यांच्या पुढे लग्नापेक्षा दुसरी कोणतीच मोठी समस्या नाहीये। त्यात बी आपल्या समाजात जात पात, कर्मधर्म, योग कुंडली, पैसा पाणी, घर गाडी जमीन जुमला, बाप रे हे किती आणि काय काय अडथळे पार करून गुणांची जुळवाजुळव करून लग्न ठरवली जातात। पण या सगळ्या प्रोसेसमध्ये एक महत्त्वाची गोष्ट राहते आणि ती म्हणजे मुला मुलींनी एकमेकांना समजून घेणं। त्यांचं समजून घेणं तुम्हाला अशा प्रकारच्या ॲपवरून सोपं जातंय आणि तेही घरच्या माणसांना न कळता। आहे ना भारी? तर मित्रांनो, तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला तुमच्या आणि मित्रमैत्रिणींच्या लग्नाची काळजी असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। सोबतच असे माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।